परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म साऱ्या सृष्टीचे रचनाहार कबीर देव कबीर परमेश्वर जी हे आपले परमपिता आहेत, आपले जनक आहेत. आपण सर्व जीव इथे काळाच्या जाळ्यात फसलेले आहोत. या काळाच्या षडयंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतः परमेश्वरच इथे येतात. कबीर परमात्मा हे तेच परमअक्षर ब्रह्म आहेत, ज्यांना वेदामध्ये पूर्ण परमात्मा परमअक्षर ब्रह्म, गीताजीमध्ये ज्याला उत्तम पुरुषतु अन्य परमअक्षर ब्रह्म म्हटले, हे संसार रूपी वृक्षाचे मूळ आहे. अर्थात सर्व सृष्टीचे ते पालनहार आहेत. आपण इथे काळाच्या जाळ्यात येऊन फसलो आहोत. इथे कोणताच जीव सुखी नाहीये. पुण्यात्म्यांनो, जोपर्यंत आपण सत्संग नाही ऐकत तोपर्यंत आपण आपल्या प्रतिदिवसाच्या कर्मांना उत्तम समजून आणि आपल्या जीवनाचं लक्ष जाणूनच करत असतो. जेव्हा आपण सत्संग ऐकतो, परमात्म्याच्या विधानाशी परिचित होतो, आपल्या कर्तव्य कर्माचे आपल्याला ज्ञान होते, अकर्तव्य कर्मांचंही ज्ञान होतं. कोणती कर्म करण्यायोग्य आहेत, कोणती न करण्यायोग्य आहेत, त्यांचंही ज्ञान आपल्याला सत्संगातूनच होतं. आणि पुण्यात्म्यांनो, सत्संगाची प्राप्ती अति दुर्लभ आहे. आणि ज्या पुण्यात्म्यांना सत्संग प्राप्त होत आहे ती खूपच चांगल्या संस्काराची माणसं आहेत. ते युगानुयुगे परमात्म्याची साधना भक्ती करत आले आहेत. आज तेच पुण्यात्मा प्रथम अग्रेसर होत आहेत, जे मागच्या जन्मजन्मांतरांपासून परमात्म्याच्या शोधात भटकत आहेत. आणि तेच आता पार होतील. परमात्मा म्हणतात की ही भोळी आत्मा सत्संग न ऐकून आपल्याच विचारांच्या आधारे आपल्याच क्रियांना उत्तम समजून भक्त आणि संतांना तुच्छ समजतात, त्यांची खिल्ली उडवतात. कारण की त्यांना ज्ञान नाही. याविषयी परमात्म्याने म्हटलं आहे, के साधों से ती मस्करी और ये चोरा नाल खुशाल मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. संत भक्त जे सत्मार्ग सांगतात त्यांच्याशी हे मस्करी करतात, खिल्ली उडवतात, त्यांचा उपहास करतात. और चोरो नाल खुशाल जे चुकीची साधना सांगत आहेत, शास्त्राच्या विरुद्ध ज्ञान देत आहेत, त्या चोरांच्या बरोबर हा प्रसन्न आहे. आणि मग सांगितलं आहे की या परमात्म्याच्या यथार्थ ज्ञानाला तेच पुण्यात्मा ग्रहण करतील. कोण? मल अखाड़ा जीतेंगे ये युगन युगन के माल. माल म्हणजे रेसलर, म्हणजे पैलवान. या भक्तिरूपी आखाड्याचे ते पैलवान आहेत, जे युगानुयुगे एक्सरसाइज करत आलेले आहेत आणि ते परमात्म्याच्या ज्ञानाला शीघ्र ग्रहण करतात. आणि दुसरे जे भक्तिहीन प्राणी आहेत, ते संतांची मस्करी करतात, खिल्ली उडवतात,
त्यांची निंदा करून पापाचे भागीदार होतात. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.